नमस्कार. आज आपण 2 डिसेंबर 2019चा मराठीचा पेपर 2 पूर्ण 100 प्रश्न कंप्लीट करत आहोत. पहिला प्रश्न, एका स्वनिमाच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या स्वनांतरातील साम्यतेचा विचार करणारे तत्व कोणते? त्याचं उत्तर आहे ध्वनी साम्यतेचे तत्व. पुढचा प्रश्न, गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळ, स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधुबिंब जेवी वाटोळे या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? तर उपमा अलंकार आहे तो. भाषेतील लघुतम सार्थ विभाजनक्षम भाषिक रूपास काय म्हणतात? त्याला म्हणतात रूपिका. भाषेचे मुख्य कार्य कोणते? संप्रेषण. भाषेचे मुख्य कार्य संप्रेषण. प्रमाण भाषेस आदेशात्मक भाषिक रूप असे कोणी म्हटले आहे? ना. गो. कालेलकर यांनी म्हटलेलं आहे. प्रमाण भाषा आदेशात्मक भाषिक रूप ना. गो. कालेलकर. कोणत्या कीर्तनात पूर्वरंग व उत्तरंग असे दोन भाग असतात? नारदीय कीर्तनामध्ये ते प्रकार असतात. पूर्वरंग आणि उत्तरंग नारदीय कीर्तन. ना राजे हो ऐणे आमुचिया कविकुळा बोलू लागेल अशा तऱ्हेने राजाश्रय नाकारणारा महाकवी कोण आहे? नरेंद्र. भाषा साहित्य कला आणि संस्कृती या ग्रंथाचे लेखक कोण? स. दा. कराडे. भाषा साहित्य कला संस्कृती स. दा. कराडे. शब्द आणि दिशा ही दोन लघु नियतकालिके कोणत्या वर्षी सुरू झालेली आहेत? 1955. शब्द आणि दिशा लघु नियतकालिके 1955. भारतीय साहित्याची संकल्पना म्हणजे भारतातील मृत व जिवंत भाषात प्राचीन काळापासून आजतागायत निर्माण होत राहिलेल्या साहित्याची एक व्यवस्था म्हणता येईल किंवा व्यवस्थापनाचा प्रयत्न म्हणता येईल. ही व्याख्या कोणी केलेली आहे? ती केलेली आहे राघव जाधव यांनी. राघव जाधव. पुढीलपैकी कोणत्या संग्रहात शिरीष पे यांचे अनुवादित आणि स्वतंत्र हायकू समाविष्ट आहेत? त्याचे उत्तर आहे ध्रुवा. ध्रुवा. मिस्ट्रीज ऑफ लंडन या G.W.M. रेनॉल्ड्सच्या कादंबरीवरून हरिभाऊ आपटे यांनी कोणती कादंबरी लिहिली? मधली स्थिती ही त्यांची सगळ्यात पहिली कादंबरी आहे. त्याचं उत्तर पण तेच आहे की याची प्रेरणा मिस्ट्रीज ऑफ लंडन G.W.M. रेनॉल्ड्सच्या कादंबरीवरून लिहिलेली आहे. मधली स्थिती. संरचनात्मक अभ्यास आशयिक संरचना, संस्कृती विशिष्टता आणि शैलीनिष्ठ दृष्टिकोन ही भाषांतराची 4 अंगे आहेत. हे कोणाचे मत आहे? S.L. देशपांडे यांचं. S.L. देशपांडे. भाकरी साक्षीदार असते धर्मयुद्धाची आणि कर्मयुद्धाची, कागदावर अलगद येणाऱ्या कवितांची, ऊन कवितात पेरलेल्या स्फोटांचीही. वरील ओळी कोणत्या कवीच्या आहे? त्याचं उत्तर आहे उत्तम मारुती कांबळे. भाकरी साक्षीदार असते धर्मयुद्धाची आणि कर्मयुद्धाची, कागदावर अलगद येणाऱ्या कवितांची, ऊन कवितात पेरलेल्या स्फोटांचीही. उत्तम मारुती कांबळे. अंधश्रद्धाळू वारली जमातीचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या कादंबरीत आढळते? त्याचं आहे वाडगीन. अंधश्रद्धाळू वारली जमातीचे चित्रण वाडगीन. आठवणींच्या कालावधीत लिहिलेली सत्ययुग कादंबरी हे पु. शी. रेगे यांच्या कोणत्या कलाकृतीविषयी म्हटले आहे?
त्याचं उत्तर आहे सावित्री. आठवणींच्या कालावधीत लिहिलेली पत्ररूप कादंबरी हे पु शी वेगे यांच्या सावित्रीविषयी म्हटलेलं आहे. तिसरा नंबरचा. गगन कडकडून पडले पार नाही दुःखाला, श्री शैल्य मल्लिकार्जुना आम्ही अंतरलो सुखाला. ही रचना कोणाची आहे? सगन भाऊ यांची आहे. गगन कडकडून पडले पार नाही दुःखाला, सगन भाऊ. महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा या 1928 साली प्रसिद्ध आलेल्या ग्रंथाचे भाषांतरकार कोण आहेत? तर त्याचं आहे सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन. मुलांच्यासाठी वाङ्मय निर्मिती व्हावी या हेतूने अमेरिकन मिशन कोणते नियतकालिक चालवत होते? त्याचे आहे बालबोध मेवा. गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी, इराणी मागून आले तेथे, शूर भिल्ल कोळी शूराने तोडिले, हाकलून दिले रानो वने. तर आदिवासींच्या संदर्भात वरील उद्गार कुणी काढले? त्याचा आहे महात्मा फुले यांनी. म्हणजे पहिलंच. पारलौकिकापेक्षा ऐहिकतेचे सुखवर्धन ही आधुनिक विचारसरणी कोणत्या विचारवंताच्या लेखनातून प्रकट झाली आहे? तर ते आहेत गो. ग. आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. ऐहिकतेचे सुखवर्धन ही आधुनिक विचारसरणी, गोपाळ गणेश आगरकर. अभंगांजली कविता संग्रहाचे लेखन कोणी केले? रेव्हरंड नावा टिळक. नावा टिळक. महानगरीय जीवनातील टोकाचे एकाकीपण, परात्मता, खाजगीपण, जगण्यातील अर्थशून्यता, अऐतिहासिकता, न नैतिकता व टोकाचा व्यक्तिवाद व दृष्टिकोन कोणत्या कादंबरीतून प्रकट झाला आहे? 7-1-43. पुढीलपैकी कोणते लेखक नवसाहित्यिक नाहीत? उत्तर आहे रणजित देसाई. नवसाहित्यिक नाहीत म्हणजे बाकी. दीपू चित्रे, विलास सारंग आणि अरुण कोलटकर नवसाहित्यिक आहेत. रणजित देसाई नाही. काव्यालंकार या ग्रंथाचा कर्ता कोण? रुद्रट. काव्यालंकार रुद्रट. यथा सामर्थ्यमस्माभि रियुते काव्यलक्षणम असे कोणी म्हटले आहे? दंडी. काव्यलक्षण दंडीने सांगितलेलं आहे हे. दृष्टांत पाठात दृष्टांताची संख्या किती आहे? 114. दृष्टांत पाठाची संख्या 114. नाथलीलामृत या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? पहिलं आदिनाथ भैरव यांनी नाथलीलामृताची रचना केलेली आहे. आदिनाथ भैरव. क्षितिजे आले भरते ग, घनात कुंकुम फिरते ग, झाले अंबर झुलते झुंबर, हवेत अत्तर तरते ग. ही भावकविता कोणी लिहिली आहे? त्या आहेत बा भ बोरकर. घरासमोर रस्त्यावर गाणी म्हणणे, नृत्य करणे, कथाकथन करणे हे जे आविष्कार आहेत त्यांना पथनाट्याविष्कार म्हणता येईल असे मत कोणी मांडले आहे? प्रभाकर मांडे. घरासमोर रस्त्यावर गाणी म्हणणे, नृत्य करणे, कथाकथन करणे हे जे आविष्कार आहेत त्यांना पथनाट्याविष्कार म्हणता येईल असे मत प्रभाकर मांडे यांचं आहे. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय अशी पद्याची व्याख्या कोणी केली आहे? ती आहे माधवराव पटवर्धन यांची. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना, माधवराव पटवर्धन. कथनात्मक गद्य प्रकाराला दिलेले कादंबरी हे नाव कोणत्या संस्कृत साहित्यिकाच्या साहित्यकृतीवरून देण्यात आले आहे? बाणभट्ट. कथनात्मक गद्य प्रकार ला कादंबरी हे नाव बाणभट्टच्या साहित्यकृतीवरून देण्यात आलेलं आहे. तिसऱ्या नंबरचं. कृष्णा केसी खेळू लपंडाई, अनंत लोचन तुझे पाही,
तेथे लपावे कवन ठाई, तुझे देखणे लागले पाही. हे गवळण कोणाचे आहे? त्याचं उत्तर एकनाथांचे. या क्षेत्री धनी कोण कोणी बुडविले, सांगते मुळी कसे झाले. ह्या ओळी कोणत्या साहित्य कृतीतील आहेत? शिवाजींचा पोवाडा. शिवाजीचा पोवाडा. या क्षेत्री धनी कोण कोणी बुडवले, सांगते मुळी कसे झाले. शिवाजीचा पोवाडा. बोनेबाईची आणि चक्रधर स्वामींची भेट कोठे झाली? मेहकर. बोनेबाई आणि चक्रधर स्वामींची भेट मेहकर. ती पावलं नव्हती कोणाचीही, ती वतनाची जमीन होती, मला खुद्द देवानं दिलेली. या ओळी कोणत्या कवितेतील आहेत? भुई कमळ. ती पावलं नव्हती कोणाचीही, ती वतनाची जमीन होती, मला खुद्द देवाने दिलेली. भुई कमळ. जत्रेतील बोव्हाड्यात नरसिंहाचे सोंग घेण्याची कोणाची इच्छा होती? दामू. जत्रेतील बोव्हाड्यात नरसिंहाचे सोंग घेण्याची इच्छा दामूची होती. उर्मिला पवार त्यांच्या चुलतीला काय म्हणत असत? त्या त्यांना घरी म्हणत असत. बनगरवाडीने कोणावर बहिष्कार टाकला होता? त्यांनी बाळा बनगरवर बहिष्कार टाकला होता. त्याला म्हणतानी लुगडं म्हणायचं, एक धक्क्याला 3-4 धडपी जोडून केलेलं महावस्त्रच ते. हे उद्गार कोणत्या साहित्य कृतीतील आहे? ते आहे जीन आमचं याच्यातलं, देवी कांबळे यांचं जीन आमचं. स्वनाचे लक्षण कोणते? त्याचं आहे पहिलंच, म्हणजे भाषा ध्वनी असण्याची क्षमता आणि लवचिकता. भाषा ध्वनी असण्याची क्षमता आणि लवचिकता. पुढीलपैकी कोणत्या बोलीस अहिराणीचा सूक्ष्म भेद मानले आहे? त्याचं दुसरं आहे बी आणि डी, म्हणजे बागलाणी आणि नंदुरबारी. कोणत्या बोलीस अहिराणीचा सूक्ष्म भेद मानले आहे? बागलाणी आणि नंदुरबारी. भारतात व्यापारासाठी आलेल्या मिशनऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या धर्मप्रसाराची केंद्रे कोठे स्थापन केली किंवा सुरू केली? त्याचं उत्तर आहे तिसरं, ए आणि सी, म्हणजे श्रीरामपूर बंगाल आणि अहमदनगर महाराष्ट्र. व्यापारासाठी आलेल्या मिशनऱ्यांनी सगळ्यात पहिले धर्मप्रसार श्रीरामपूर बंगाल आणि अहमदनगर महाराष्ट्रात केला. खोत आणि कुळवाडी यांच्यातील संघर्षाचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या कादंबऱ्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे पहिलंच, म्हणजे बी आणि डी. बी आणि डी म्हणजे इंधन आणि तुंबाडाचे खोत. इंधन तुंबाडचे खोत. खोत आणि कुळवाडी यांच्यातील संघर्षाचे चित्रण इंधन आणि तुंबाडचे खोत यामध्ये या कादंबऱ्यात आलेलं आहे. पहिलंच उत्तर बी आणि डी. पुढीलपैकी कोणत्या लेखकांना साहित्य अकादमीचा पहिला व दुसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे? त्याचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि बासी मर्ढेकर, म्हणजे सी आणि डी. प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या लेखकांना साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार देण्यात आला? मर्ढेकर आणि लक्ष्मणशास्त्री जोशी. पुढीलपैकी कोणत्या 2 संस्था भाषांतरासाठी अनुदान देतात? त्याचा आहे नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमी. 2 संस्था भाषांतरासाठी अनुदान देतात, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, म्हणजे बी आणि डी.
पुढीलपैकी अमृत प्रीतम यांच्या 2 कादंबऱ्या कोणत्या? त्याचे उत्तर आहे बी आणि सी, म्हणजे बंद दरवाजा आणि पुरोची कहाणी. अमृत प्रीतम यांच्या 2 कादंबऱ्या, बंद दरवाजा आणि पुरोची कहाणी. पुढीलपैकी कोणत्या 2 कादंबऱ्या शिवराम कारंथ यांच्या नाहीत? त्याचे उत्तर आहे दुसरे, बी आणि सी परत, गृहभंग आणि बनशंकरी. शिवराम कारंथ, गृहभंग, बनशंकरी. पुढीलपैकी दलित ग्रामीण साहित्याशी नाते सांगणारे मुस्लिम मराठी साहित्यिक कोण? बी आणि डी, मुमताज, रहिमतपुरे आणि अजीज नदाफ. दत्ता भगत यांनी पुढीलपैकी कोणत्या नाटकांचे लेखन केले? अश्मक आणि केळिया. पुढीलपैकी बासी मर्ढेकर यांच्या 2 संगीतिका कोणत्या? याचं उत्तर आहे बी आणि सी, औक्षण आणि बदकांचे गुपित. बासी मर्ढेकर, औक्षण, बदकांचे गुपित. पुढीलपैकी लक्ष्मण हळबे यांच्या 2 कादंबऱ्या कोणत्या? त्याचे उत्तर आहे ए आणि डी, पहिला आणि शेवटचं. लक्ष्मण मोरेश्वर हळबे, मुक्तमाला आणि रत्नप्रभा. मुक्तमाला आणि रत्नप्रभा. पुढीलपैकी शरदचंद्र वासुदेव चिरमुले यांचे 2 कथासंग्रह कोणते? चौथं ए आणि सी, म्हणजे एका जन्मातल्या गाठी आणि जीवित धागे. शरदचंद्र वासुदेव चिरमुले, एका जन्मातल्या गाठी आणि जीवित धागे. पुढीलपैकी कोणा या 2 समाजसुधारकांनी सन 1948 व 1889 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली? महात्मा फुले आणि रमाबाई रानडे. महात्मा फुले, रमाबाई रानडे. याचं उत्तर पहिलंच. तिसरे व चौथे आदिवासी संमेलन कुठे झाले? ते आहे नंदुरबार आणि यवतमाळ. प्रश्न आहे 55वा, त्याचं उत्तर चौथं आहे. चौथं म्हणजे बी आणि सी, सॉरी, त्याचं आहे किनवट आणि नंदुरबार. किनवट आणि नंदुरबार. तिसरे आणि चौथे आदिवासी साहित्य संमेलन किनवट आणि नंदुरबार. पुढीलपैकी विंदा करंदीकर यांचे 2 बालकविता संग्रह कोणते? त्याचे उत्तर आहे तिसरं, म्हणजे ए आणि सी, सर्कसवाला आणि 7 एके 7. विंदा करंदीकर, सर्कसवाला, 7 एके 7. पुढचा प्रश्न, सुभाष सावरकर यांनी जनसाहित्याच्या प्रवाहासंबंधात कोणत्या ग्रंथाचे लेखन केले आहे?
त्याचं उत्तर आहे दुसरं म्हणजे बी आणि डी. जनसाहित्य आणि जनभाषेच्या शोधात. सुभाष सावरकर, जनसाहित्य आणि जनभाषेच्या शोधात. पुढचा प्रश्न, शरदचंद्र मुक्तिबोध यांनी मार्क्सवादी आशयाच्या कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? त्याचं उत्तर आहे चौथं म्हणजे बी आणि डी. क्षिप्रा, जन हे वोळतू जेथे. शरदचंद्र मुक्तिबोध, मार्क्सवादी आशय, क्षिप्रा आणि जन हे वोळतू येथे. रसाभासाची संकल्पना साहित्यशास्त्रात आणणाऱ्या मीमांसकांमध्ये कोणत्या दोन मीमांसकांचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे ए आणि बी म्हणजे आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त. रसाभासाची संकल्पना आनंदवर्धन, अभिनवगुप्त. पुढीलपैकी कोणी रस आणि आनंद यांचे नव्या दृष्टिकोनातून विवेचन केले आहे? त्याचं उत्तर आहे पहिलंच ए आणि बी म्हणजे वाल कुलकर्णी आणि रा बी जोशी. पुढीलपैकी कोणी रस आणि आनंद याचे नव्या दृष्टिकोनातून विवेचन केले? वाल कुलकर्णी, रा बी जोशी. नाट्यदर्पण हा ग्रंथ कोणत्या दोन मीमांसकांनी लिहिला? त्याचे रामचंद्र आणि गुणचंद्र. बी आणि सी. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी कोणत्या कादंबऱ्याचे लेखन केले? त्याचे उत्तर आहे दुसरं म्हणजे बी आणि सी. आशावादी आणि विचक्षणा. आशावादी आणि विचक्षणा. श्रीधर व्यंकटेश केतकर, आशावादी आणि विचक्षणा. द ग गोडसे यांनी कोणत्या समीक्षा ग्रंथाचे लेखन केले? त्याचं उत्तर आहे पहिलं म्हणजे ए आणि सी. शक्ती सौष्ठव आणि ऊर्जायन. द ग गोडसे, शक्ती सौष्ठव, ऊर्जायन. पुढचा प्रश्न, कुसुमावती देशपांडे यांनी कोणत्या ललित निबंधाचे लेखन केलेले आहे? त्याचं उत्तर आहे दुसरं म्हणजे बी आणि डी. मध्यान्ह आणि चंद्रास्त. कुसुमावती देशपांडे, मध्यान्ह आणि चंद्रास्त ललित निबंध. जोडा लावायच्यात. आपल्याला एक माहिती आहे की अनुकरण सिद्धांत डॉक्टर गायगर यांचा आहे. त्याचे उत्तर तिसरं आहे म्हणजे हे उत्तर आहे. तर बघूया. अनुकरण सिद्धांत डॉक्टर गायगर, श्रमध्वनी सिद्धांत लुडविक त्वार, संपर्क सिद्धांत जी रेवेस आणि संगीत सिद्धांत ऑरो जेस्पर्सन. परत एकदा बघू. तिसरं उत्तर आहे याचं हे. अनुकरण सिद्धांत डॉक्टर गायगर, श्रमध्वनी सिद्धांत लुडविक त्वार, संपर्क सिद्धांत जी रेवेस आणि संगीत सिद्धांत ऑरो जेस्पर्सन. भाषिक व्यवहारासंबंधी संकल्पना व त्याचे प्रणेत्यांच्या जोड्या. त्याचे उत्तर आहे तिसरंच परत म्हणजे तीन
4, 2 आणि 1 बघू. भाषिक भंडार गंपर्स, भाषिक भंडार गंपर्स. संदेशवहन क्षमता डेल हाइम्स, संदेशवहन क्षमता डेल हाइम्स. भाषिक वर्तन आणि परिस्थितीचा संदर्भ मॉलिनोव्स्की आणि सामाजिक बोली विज्ञान लेबो. परत जोड्या लावायच्या. याचं उत्तर परत तिसरंच आहे. तर चौथं, पहिल्याचं चौथं. प्रभाकर 1841, प्रभाकर 1841. दंभहार पहिलं 1871, दंभहार 1871. विविध ज्ञान विस्तार 1867, विविध ज्ञान विस्तार 1867. आणि मराठी ज्ञान प्रसारक 1850, मराठी ज्ञान प्रसारक 1850. परत जोडा लावा. 68 याचं चौथं उत्तर आहे. पहिल्याचं दुसरं. अक्षरांचा श्रम केला विलास सारंग, अक्षरांचा श्रम केला विलास सारंग. साहित्याची भाषा भालचंद्र नेमाडे, साहित्याची भाषा भालचंद्र नेमाडे. भाषांतर विद्या रमेश वरखडे, भाषांतर विद्या रमेश वरखडे. आणि भाषांतर सदा कराडे, भाषांतर सदा कराडे. याचं तिसरं उत्तर आहे. साहित्य मूल्य आणि अभिरुची गोमा पवार, साहित्य मूल्य अभिरुची गोमा पवार. साहित्यातील अधोरेखिते मद हातकंगन कनंगलेकर. कवितेविषयी वसंत आबाजी डहाके, कवितेविषयी वसंत आबाजी डहाके. आणि अंतरंग सुरा सुनेकर, अंतरंग सुरा सुनेकर. पण तिसरं आहे. कमल देसाई काळा सूर्य, कमल देसाई काळा सूर्य. शांता गोखले रीटा वेलणकर, शांता गोखले रीटा वेलणकर. गौरी देशपांडे उत्खनन. आणि मेघना पेढे नातीचे राम. तर जोडा लावा. याचं पहिलं उत्तर. रुक्मिणी स्वयंवर संतोष मुनी, रुक्मिणी स्वयंवर संतोष मुनी. नवखंड रुक्मिणी स्वयंवर कृष्णमुनी डिंब. भागवती कथा गोपाळ कवी. आणि हंसाबा स्वयंवर धनाईसा. रुक्मिणी स्वयंवर संतोष मुनी, नवखंड रुक्मिणी स्वयंवर कृष्णमुनी डिंब, भागवती कथा गोपाळ कवी आणि हंसाबा स्वयंवर धनाईसा. याचं चौथं आहे. झाला प्रातःकाळ परशुराम, झाला प्रातःकाळ परशुराम. घनश्याम सुंदरा होणाजीदार. अंगी तारुण्याचा बहर राम जोशी. आणि अशी खीरे प्रीत वाढल सगनभाऊ. तर जोडा लावा. पहिलंच उत्तर आहे. दीर्घकथा कमल देसाई, गूढकथा रत्नाकर रत्नाकर मतकरी. कथामाला श्री जोशी आणि रूपक कथा वि.स. खांडेकर. दीर्घकथा कमल देसाई, गूढकथा रत्नाकर मतकरी, कथामाला श्री जोशी आणि रूपक कथा वि.स. खांडेकर. तर जोडा लावा. याचं दुसरं उत्तर आहे. आनंदा रामोशी बनगरवाडी, आनंदा रामजोशी बनगरवाडी. रजनीकांत गिधाडे, रजनीकांत गिधाडे.
वामन पेंडी, लीळा चरित्र आणि दत्तू स्मृती चित्रे. आता कालानुक्रम लावायचा आहे. त्याचं पहिलंच उत्तर आहे सोपानदेवी चौधरी पहिले, मग आनंद यादव, मग नाधू महादूर आणि मग एकनाथ देशमुख. याचं पण पहिलंच उत्तर आहे. सुगम मराठी व्याकरण लेखन, शुद्ध लेखन विवेक, मराठी लेखन कोश, राजहंस व्यावहारिक मराठी कोश. याचं पण पहिलंच आहे. महानगरीय व झोपडपट्टीतील जीवनाऱ्या समस्यांचे चित्रण, चक्र, माहीमची खाई, हातभट्टी, वस्ती वाढते आहे. परत कालक्रमानुसार ह्याचं तिसरं आहे ययाती, तुघलक, हयवदन, तलेदंड. ययाती, तुघलक, हयवदन, तलेदंड. याचं पहिलंच आहे खरा उद्धार, गावगुंड, पाणी आणि बळी. खरा उद्धार, गावगुंड, पाणी आणि बळी. याचं दुसरं आहे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा. डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा. याचं दुसरं आहे औदुंबर, सूर्य, चिनाब आणि जांभूळ. श्रीदा पानवलकर, औदुंबर, सूर्य, चिनाब आणि जांभूळ. याचं चौथं आहे एल्गार, हद्दपार, गरिबांचा बापू, हत्या. एल्गार, हद्दपार, गरिबांचा बापू, हत्या. याचं दुसरं आहे ऐसी रत्ने मेळविणं, कालगुंफा, पारंब्याचे जग, फायकसची अखेर. याचं तिसरं आहे स्मृतीस्थळ, वृद्धाचार, वर्तमान आणि मार्गरूढी. स्मृतीस्थळ, वृद्धाचार, वर्तमान आणि मार्गरूढी. याचं चौथं आहे खडक आणि पाणी, साहित्याचे मानदंड, पाण्यावरील अक्षर आणि प्रतिभेच्या सहवासात. वाक्य आणि त्याचे स्पष्टीकरण. पटकथा लेखकाजवळ भाषेच्या अर्थपूर्ण उपयोगाची समज असावी लागते. पटकथा लेखकास माध्यमांची जाण असण्याची गरज नाही. त्याच्यात ए बरोबर आहे आणि आर चूक आहे. प्राचीन हस्तलिखिते हा आपल्या संस्कृतीचा मोठा वारसा आहे. हस्तलिखितांचे जतन केल्याने प्राचीन काळातील अज्ञात दुरांचा शोध लागेलच असं नाही. हे चूक आहे. म्हणजेच ए बरोबर आणि आर चूक आहे. कवितेचे भाषांतर केवळ शाब्दिकतेपर्यंत मर्यादित होऊ शकत नाही. एक चांगला द्वैभाषिक शब्दकोश जवळ असला म्हणजे कवितेचे भाषांतर सहज शक्य होते. त्याचं तिसरं ए बरोबर आहे आणि आर चूक आहे. ज्या कादंबरीत प्रादेशिकतेची उत्कृष्ट वर्णने येतात तिला प्रादेशिक कादंबरी म्हणतात. प्रादेशिक कादंबरी ही ग्रामीण कादंबरीचाच अधिक वास्तवपूर्ण आविष्कार आहे असे म्हटले जाते. याचे उत्तर पहिलं आहे. हे ए आणि आर बरोबर आहे आणि आर हे चे स्पष्टीकरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय विद्याभवन या संस्थेने एकांकिका स्पर्धा घेणे ही घटना महत्त्वपूर्ण होईल. स्वातंत्र्योत्तर काळात एकांकिका लेखनास दिशा मिळून त्यास प्रयोगरूप मिळाले आणि वाङ्मय मूल्य आणि रंगमूल्य यांचा अनुबंध स्पष्ट झाला. याचं पहिलं बरोबर आहे. म्हणजे ए आणि आर बरोबर आणि आर हे एचे स्पष्टीकरण आहे. जेठ जेठानीला स्वयंपाक करायला लावणे, दीर देराणीला चष करायला लावणे यातून ध्वनित होणारा अर्थ कोणता?
याचं उत्तर आहे चौथं, घरकामापासून सुटका करून घेणे. वैद बलाई आणा असे का म्हटले आहे? कारण तंत्रमंत्राने विंचवाचे विष उतरवण्यासाठी. दलितांना अन्याय अत्याचार करणारी केंद्रे कळायला लागली कारण ज्ञानप्राप्तीतून अन्याय अत्याचाराची केंद्रे उद्ध्वस्त करण्याची धमक डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेबांनी दिली. माणसातील दांभिकपणा समजून घेण्याने, जातीच्या भिंती तपासण्याने, आत्मविश्वासाने मोकळा श्वास घेण्यामुळे दलितांना काय मिळणार होते? त्यांना माणूसपणाचे अस्तित्व मिळणार होते. दलित साहित्याच्या नकाराचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण सूत्र कोणते? माणूसपणाच्या अधिकाराआड येणाऱ्या सर्व विषयाच्या विचारांना विरोध. दलित जाणीवेची अधिक यथार्थता कशात आहे? ती आहे महापुरुषांच्या अखंड चिंतनाच्या आविष्करणात. आणि शेवटचा प्रश्न, दलित साहित्यातील विद्रोहाची निर्मिती कशातून होते? ती होते वेदनेचा हुंकार यामधून. इथे आपण 2 डिसेंबर 2019चा पेपर दुसरा मराठीचा पूर्ण 100 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. थँक्यू.